दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे श्रावण मासानिमित्त प्रवचन व पालखी भेटी सोहळ्याचे आयोजन मळसिद्धप्पा यात्रा कमिटी ट्रस्ट अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्या अंतर्गत 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाजत गाजत मलकार सिद्ध मंदिरापासून ते मळसिद्धप्पा मंदिर पर्यंत जलकुंभ व गुरु सोमलिंग मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर दुपारी 12 वाजता 6 पालख्यांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला। पाहुयात आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा। Yeah.
ग्रामदैवत मळशीदप्पा चरणी माझं नतमस्तक ठेवून, सोमेश्वर चरणी माझं नतमस्तक ठेवून आज या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये एक महिना पूर्ण मळशीदप्पाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी पुराण आणि या ठिकाणी प्रवचन, अन्नदासोग या ठिकाणी सतत सगळं भक्तांनी या ठिकाणी पुजारी तम्मण्णा महाराया, घेणू महाराया, मळशीद महाराया हे सर्व महाराया, पुजारी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी भव्य आणि दिव्य या ठिकाणी महिनाभर या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काळेसाहेब म्हणून आज गुरु सोमेश्वराचं आज मूर्ती चांगलं एक नंबर मूर्ती 251,000 रुपये 2,51,000 एवढं या ठिकाणी देऊन त्यांनी चांगलं मूर्ती सोमेश्वर गुरुचं या ठिकाणी करून गावामध्ये पल्लकी आणि वाजत गाजत या ठिकाणी भेटी वगैरे सर्व आमचे महाराज सिद्धरत्न मधगोंडा महाराज या आरकेरी मठाचे अधिपती या उत्तराधिकारी अवधूतसिद्ध महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्ती स्थापन झालं। गदगी महाराज यांचे हस्ते स्थापन झालं। सर्व या ठिकाणी गावातील सर्व सरपंच, सर्व मान्यवर मंडळी, सर्व गावातील प्रमुख प्रतिष्ठित सगळे लोक, पाटील, सगळे देशमुख कंपनी, सगळे पुजारी, सर्व या ठिकाणी आपले महिनाभर सांगितलेले प्रवचन वडकमळचे महाराया सर्व या ठिकाणी सर्व भाविकांनी आज यशस्वीपणाने यात्रा महोत्सव आज जोरात या ठिकाणी सादर झालेले आणि सर्वांना या ठिकाणी भाविकांना आम्ही मळशीदप्पा यात्रेचं या ठिकाणी सोमेश्वरचं या ठिकाणी यात्रा भव्य दिव्य केल्याबद्दल, अन्नदान केलेल्या लोकांना सर्वांना आज या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। मळगाल सिद्ध त्यांना असंच आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी त्यांना चांगलं देऊ दे म्हणून मी मळशीदप्पा चरणी प्रार्थना करून माझं या ठिकाणी विचार थांबवितो। जय मळगाल सिद्ध। मंदलपूर मळगाल सिद्धेश्वर देवस्थानमध्ये श्रावण मासानिमित्त एक महिना पूर्ण प्रतिदिवस प्रवचन कार्यक्रम आरंभ झाला होता आणि तसेच प्रवचन झाल्या तत्पर प्रतिदिवस दासोग, अन्नदान मोठ्या उत्साहाने सर्व सद्भक्त करत होते। सर्व सद्भक्त आपल्या मनाला जेवढी इच्छा होईल, आपल्या हाताला जेवढं होईल तेवढं प्रसाद या मळगाल सिद्धेश्वर मंदिरमध्ये देऊन पंच कमिटी, वडियार, पुजारी सर्वांनी हा प्रसाद, अन्नदान प्रतिदिवस चालवत होते। बहुसंख्याने लोक येऊन हा अन्नदानाचा लाभ घेतला, प्रसादाचा लाभ घेतला। आणि एवढंच नसून आज प्रवचन समाप्ती होती। प्रवचन समाप्तीच्या पूर्वी गुरु सोमेश्वर म्हणजे सिद्धडकीचे मुख्य गुरु, त्या सिद्धडकीचे मुख्य गुरु आज मळगाल सिद्धेश्वरांचे पण ते गुरु सोमेश्वरांची मूर्ती काळेसाहेबांनी अत्यंत मनपूर्वक आणि उदार भावाने त्यांनी मळगाल सिद्ध मुत्याच्या मंदिरामध्ये गुरु सोमेश्वरांची मूर्ती व्हावी म्हणून गुरु सोमेश्वरांची मूर्ती करून या मळगाल सिद्धेश्वर मंदिराला अर्पण केलेलं आहे। तरी त्या काळे परिवाराला मळगाल सिद्ध मुत्या, गुरु सोमेश्वर मुत्या नेहमी आशीर्वाद द्यावं। आणि हा प्रवचन कार्यक्रम अत्यंत आनंद रूपी इथं झालं आणि या प्रवचनासाठी आज प्रवचन समाप्तीसाठी आलेले महानुभावी आणि विशेष म्हणजे सिद्धरत्न मधगोंडेश्वर महाराज आरकेरी गुड्ड यांचे उत्तराधिकारी श्री श्री अवतार अवधूतसिद्ध महाराज हे या प्रवचनासाठी उपस्थित राहून हा प्रवचन सोहळा समाप्ती अत्यंत आनंदाने केलेला आहे। तरी सर्व सद्भक्तांना खूप आनंद झाला आणि प्रसादाचा लाभ प्रति दिवस घेतलेला आहे। तरी हा मुत्या मळगाल सिद्ध हा दरवर्षी हा प्रवचनाचा कार्यक्रम, प्रसादाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम असंच चालवत राहो आणि हा पंच कमिटीला, मळगाल सिद्धेश्वर ग्रामस्थांना, मंदलपूर ग्रामस्थांना मळगाल सिद्ध मुत्या असंच आशीर्वाद देऊ म्हणून हा ईश्वर चरणी प्रार्थना करतो। सर्वांना नमस्कार। मळशीदप्पा मंद्रुप या ठिकाणी आपले ग्रामदैवत मळशीदप्पाच्या मंदिरामध्ये पूर्ण श्रावण मासानिमित्त अमरसिद्ध महाराज यांच्या जीवन चरित्राची जे एक प्रवचन या ठिकाणी आयोजित केलं होतं, त्या प्रवचनाचा आज समाप्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तसंच या पूर्ण श्रावण मासानिमित्त आपण जे आहे प्रत्येक
दिवशी जे भक्तांनी या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांना एक अन्नदान स्वरूपात सगळ्यांना प्रसाद जे वाटप केलेलं आहे त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच आजच्या ठिकाणी आज ज्या देवळाला काळे साहेब जे आपले सोलापूरचे आहेत त्यांनी सोमलिंग महाराज गुरु त्यांची मूर्ती या मंदिराला अर्पण केलेली आहे. त्यांचं सर्व भक्तांकडून ग्रामस्थांकडून मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांना असंच त्यांनी पुढं मोठे कामं असंच करत जावं, सगळ्या देवस्थानाला असंच सहकार्य करावं असं एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तसंच आज या कार्यक्रमाचं समाप्ती झालेलं आहे, तर आज प्रसाद वाटपाचा पण कार्यक्रम आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा हे मी विनंती करतो आणि थांबतो.